नागपुरातून बातमी आहे। जय महाराष्ट्रनं नागपुरातल्या शिक्षण विभागातल्या अनियमिततेचा सातत्याने पाठपुरावा केलाय आणि त्याचं फळ आता मिळेल। शिक्षण विभागातल्या अनियमिततेच्या संदर्भात जय महाराष्ट्रकडून समोर आणलेल्या विविध तपशिलाची माहिती महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे। दादा भुसे यांनी या प्रकरणी लक्ष घालायचं आश्वासन दिलं आहे। आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। साहेब, कसं बघता तुम्ही नागपूरचा आज आढावा बैठक तुम्ही घेत आहात? या अगोदरही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने आरटी घोटाळा हा काढला होता, त्यावेळी 17 पालकांवर जे आहे गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र एकाही अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नव्हता। त्यानंतर आता देखील जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने शिक्षक भरती घोटाळा बाहेर काढला, त्यावेळी पण कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही। तुम्ही कसं बघता आणि आजच्या या बैठकीमध्ये याविषयी काही चर्चा होणार आहे का? आपण जे विषय बोलतायत या संदर्भातलं जर आपण माहिती दिली तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल। त्या चौकशीतनं जे काही पुढे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। ज्या विद्यार्थ्यांना ते शाळेचं नाव जे आहे ते तिथे नंबर लागतो, मात्र ती शाळाच तिथे नसते, त्याकडे तुम्ही कसं बघाल आणि कशी कारवाई त्यावर होईल? नाही, आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे पर्टिक्युलर शाळेच्या संदर्भात पालकांच्या संदर्भात जर माहिती दिली तर तात्काळ त्याची चौकशी करू आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल। कृषी मंत्री असताना तुम्ही एक तुमची कामाची शैली एक वेगळी होती, तुम्ही वेश बदलून कारवाई करत होते, स्वतः जात होता त्यावेळी। त्या पद्धतीने आजची जी तुमची विजिट दिलेली आहे ज्या शाळांमध्ये तुम्ही गेलात, तशाच पद्धतीची काही शाळांना भेटी देणं हे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांचे आम्हाला सर्वांना आदेश आहेत। आज पण नागपूरच्या 4 शाळांना भेट दिलेली आहे। स्थानिक पातळीवरच्या ज्या काही अडीअडचणी सोडवणं, काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्या सुधारणा करणं, चांगलं काम केलेलं आहे तर त्याला शाबासकी देणं हे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या सुधारणा करण्याची गरज आहे त्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे केल्या जातील। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।